आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तुझा अंतिम क्षण जवळ आलाय। अर्जुन, मला माझ्या अंतिम क्षणाच्या आठवणीने घाबरवतो आहेस? युद्धभूमीवर मृत्यूशी लपंडाव खेळणाऱ्या योद्ध्यांचे बाहू सदैव मृत्यू सुंदरीच्या स्वागतासाठी पसरलेले असतात, आणि जेव्हा ते मरतात तेव्हा त्यांच्या मागे रक्ताने लिहिलेला इतिहास ठेवून जातात। जर मी धर्मपथावर असेन, जर सर्व पांडव धर्मपथावर असतील, जर कर्ण अधर्मी आहे, तर माझ्या या बाणाने आमच्या परमशत्रू कर्णाचा वध व्हावा। कर्णा! अंगराज! अभिनंदन महाराणीजी, अभिनंदन। आपला विजय झालाय। अर्जुनाने कर्णाचा वध केलाय। अर्जुनांनी सेनापती कर्णांचा वध केला। अर्जुनाच्या विजयाच्या शुभेच्छा कुंतींच्या कानावर पडत राहिल्या, पण तिचं मन मात्र गोंधळलेलं होतं। ज्या अर्जुनाने त्याच्या शत्रूचा वध केला त्याचा आनंद साजरा करावा, की अर्जुनाच्या बाणांनी ज्या थोरल्या मुलाचा कर्णाचा वध झाला त्याचा शोक प्रकट करावा, या द्विधा मनस्थितीत कुंती होती। अखेरीस कृष्णाच्या मूर्तीसमोर बसून त्या माऊलीने
कृष्णाला हा प्रश्न विचारलाच. बोल बोल कृष्णा, तू माझ्या बरोबर असा खेळ का खेळतोयस? बोल. का तू मृत्यूचं असं चक्रव्यूह रचलंस, ज्याला या दुर्दैवी मातेचा दुर्दैवी पुत्र देखील ध्वस्त करू शकला नाही? का? मृत्यू तर अटळ आहे, एक दिवस सगळ्यांनाच येणार आहे. परंतु ही कशी विडंबना आहे प्रभू, की एका भावाने स्वतःच्या भावाचा वध करून टाकलाय आणि 5ही भाऊ मिळून स्वतःच्याच भावाचा मृत्यूचा आनंद साजरा करताय. आणि मी किती दुर्दैवी माता आहे की माझ्याच पुत्राच्या मृत्यूवर मन मोकळेपणाने शोक देखील व्यक्त करू शकत नाही. मी तर कोणाला हे देखील सांगू शकत नाही प्रभू की मरणारा माझाच पुत्र होता, ज्येष्ठ पांडव होता. आयुष्यभर कर्ण ममतेपासून वंचित राहिला. त्याच्या इतर भावांप्रमाणे माझ्या मांडीवर डोकं ठेवून कधीही झोपू शकला नाही. आणि आज जेव्हा त्याचं शिर धडापासून वेगळं होऊन धूळ आणि मातीने माखलेल्या अवस्थेत पडलंय, तेव्हा अशी इच्छा होते की सगळं काही विसरून जाऊ. कमीत कमी एकदा मृत्यू पश्चात का होईना त्याचं डोकं माझ्या मांडीवर घ्यावं, माझ्या अश्रूंनी त्याच्या शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमांच्या खुणा पुसाव्यात. परंतु मी तर तेही नाही करू शकत. मी कसं म्हणू शकते की तो राधेय नाही कौंतेय आहे? माझा अपराध इतकाच होता ना की मी लहानपणीची एक चूक लपवत राहिले, की मी आई असून सुद्धा माझ्या पुत्राप्रती असलेलं माझं कर्तव्य पार पडू शकले नाही. एका पक्षासारखं त्याला स्वतःच्या पंखाखाली घेऊन सुरक्षा देण्याऐवजी त्याला स्वतःच्याच हातांनी संसाराच्या महासागरात वादळाशी झुंजण्यासाठी सोडून दिलं. मी तर आई होण्याचं कर्तव्यही पूर्ण करू शकले नाही. परंतु तुम्हाला तर ठाऊक आहे प्रभू की कर्णाने पुत्र असण्याचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं. त्याने मला वचन दिलं होतं की माझे 5 पुत्र आहेत आणि 5च राहतील. त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं प्रभू, त्याने त्याचं कर्तव्य पार पाडलं.
त्याला माहित होतं की आज सुद्धा मी त्याला माझ्या पुत्राच्या रूपात स्वीकारलं असतं तर या जगाने गोष्टीला मान्यता नसती दिली. जर मी असं केलं असतं तर मला जगाच्या घृणेचा आणि तिरस्काराचा सामना करावा लागला असता. त्याने मला अपमानित होण्यापासून वाचवलं प्रभू, वाचवलं. परंतु प्रभू, जर मी त्याला मृत्यूनंतर सुद्धा माझा पुत्र म्हणून स्वीकारलं नाही तर मला नरकात देखील स्थान नाही मिळायचं. मी काय करू प्रभू, मी काय करू? तुम्ही एका आईला इतका हतबल का बनवलत प्रभू, इतका हतबल का बनवलत? का का बनवलत, का बनवलत? अतिशय गर्व होता कर्णाला त्याच्या धनुर्विद्येवर. तो सर्वदा माझ्या बरोबर बरोबरी करण्याचा दुस्साहस करत असे. परंतु तो माझ्या तोडीचाच तर काय, पण माझी पायधूळ घेण्याच्या लायकीचा देखील नव्हता. जो सर्वदा अहंकाराने मान वर करून बोलण्याचा दुस्साहस करायचा, ज्याचं मस्तक कधीही आम्हा पांडवांसमोर झुकलं नव्हतं, त्याच कर्णाचं मस्तक आज मी त्याच्या धडापासून वेगळं केलंय. कर्णाचा सर्व गर्व, सर्व अभिमान आणि सर्व अहंकार चक्काचूर करून टाकलाय मी. केशव, तू व्यर्थच कर्णाला महत्व देत होतास. तू व्यर्थच कर्णाची प्रशंसा करत असे. अरे, मी तर त्याला वारंवार पराजित केलं होतं, वारंवार, प्रत्येक वेळी. कर्ण तुझ्याकडून वारंवार पराजित झाला होता, परंतु त्याचा अर्थ असा नाही की कर्ण एक श्रेष्ठ योद्धा नव्हता. तुला म्हणायचं तरी काय आहे केशव? मी श्रेष्ठ योद्धा नाहीये, मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाहीये. पार्था, पितामह भीष्म तुझ्या बाणांमुळेच निष्क्रिय झाले होते ना? हो. तर मग पितामह भीष्मांपेक्षा तू श्रेष्ठ धनुर्धर आहेस? नाही केशव, पितामह भीष्मांची गोष्टच काही और होती. पितामह भीष्माहून श्रेष्ठ मी कधीच नव्हतो, कधीच नाही. परंतु कर्णाहून मी नक्कीच श्रेष्ठ आहे. कळत नाही की तू कर्णाची बाजूच का घेतोस? मी जेव्हा जेव्हा कर्णाच्या रथावर बाण चालवला होता तेव्हा माझ्या बाणाच्या प्रहाराने कर्णाचा रथ 10 पावलं मागे जायचा. 10 पावलं. आणि कर्ण जेव्हा माझ्या रथावर बाण चालवायचा तेव्हा माझा रथ केवळ 2 पावलं मागे जायचा. तरी देखील तू कर्णाचीच प्रशंसा करत व्हावा करायचास, माझी नाही. काय दोघांच्या बाणांच्या प्रहार शक्तीमधला इतका फरक हे सिद्ध नाही करत की मी श्रेष्ठ धनुर्धर आहे? नाही. नाही? परंतु का केशव? पार्था, तू माझा मित्र आहेस, माझा सखा आहेस. तू मला सर्वांहून अधिक प्रिय आहेस. त्यामुळे मी तुझ्यापासून कधीही काहीही लपवलेलं नाहीये. इतकंच काय, माझं दिव्य विराट रूप देखील दाखवलंय मी तुला. तू तर मला ओळखतोसच. तुला ठाऊक आहे की मी कोण आहे. हो केशव, मला ठाऊक आहे की तू त्रैलोक्यनाथ आहेस. तर मग तुझ्या ज्या रथावर मी त्रैलोक्याचा भार घेऊन स्वतः बसलेलो आहे, आता त्या रथाला कोणी अणुमात्र देखील मागे ढकलू शकला असता? नाही ना? तर मग कर्ण जेव्हा त्याच्या प्रत्येक प्रहारानिशी तुझ्या रथाला 10-10 पावलं मागे ढकलत होता आणि तू
त्याच्या रथाला 2 पावलं मागे ढकलत होतास. आता तूच निर्णय कर पार्था, कुणाच्या बाणांमध्ये अधिक शक्ती होती? पार्था, वास्तवात कर्ण तुझा प्रथम शत्रू नाहीये, उलट अहंकार तुझा प्रथम शत्रू आहे. त्यामुळे तू तुझ्या शत्रूच्या आहारी जाऊन असं समजतोयस की कर्णाचा वध तू केलायस. केशव, रथ मागे ढकलण्याची गोष्ट तर ठीक आहे, परंतु यात काय संदेह आहे की मी कर्णाचा वध केलेला नाहीये? नाही पार्था, कर्णाच्या वधासाठी तू केवळ एक माध्यम बनला होतास. वास्तवात कर्णाचा वध तू केलेला नाहीचेस, भार्गव परशुरामांच्या शापाने केलाय. परशुरामांचा शाप? होय पार्था, हे रहस्य तुला ठाऊक नाहीये. जेव्हा द्रोणाचार्यांनी कर्णाला अस्त्रविद्येचं शिक्षण द्यायला नकार दिला होता, तेव्हा कर्ण अस्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी महेंद्र पर्वतावर भार्गव परशुरामांकडे गेला होता. परंतु त्यासाठी समस्या अशी होती की भार्गव परशुराम केवळ ब्राह्मण कुमारांनाच शिक्षण देत असत. त्यामुळे कर्ण ब्राह्मण कुमाराचा वेश धारण करूनच परशुरामांच्या सेवेत उपस्थित झाला. हे गुरुश्रेष्ठ, या भृगुवंशी ब्राह्मण कुमाराचा प्रणाम स्वीकार करावा. कल्याण मस्तुवस, तुझं स्वागत आहे. बोल, माझ्या आश्रमात कसं काय येणे झालं? तुमच्या दर्शनाची तीव्र इच्छा मला इथपर्यंत घेऊन आली आहे. जेव्हा मी ऐकलं की तुम्ही 21 वेळा क्षत्रियांचा पराभव केला आहे, मनात हीच एक इच्छा होती की तुमच्या चरणांची धूळ कपाळाला लावावी. ब्राह्मण पुत्रांचे संस्कारच असे असतात. ईश्वर तुला सदैव सुखी ठेवो. गुरुश्रेष्ठ, या युगात एका ब्राह्मणाकरता संस्कारच पुरेसे नाही आहेत. हो, संस्कारामुळे केवळ धर्माचं आचरण करता येतं. त्यामुळे ब्राह्मणांनी धर्माचं रक्षण देखील केलं, अस्त्र शस्त्र आणि शास्त्रांनी. म्हणूनच मी केवळ ब्राह्मण कुमारांनाच ही विशेष विद्या देत असतो. गुरुश्रेष्ठ, तुमच्या दर्शन पश्चात माझ्या मनात लपलेली अस्त्र शस्त्रांची विद्या ग्रहण करण्याची इच्छा आता जास्तच उफाळून येते आहे. तुमच्या छत्रछायेत अनेक ब्राह्मण कुमार अस्त्र आणि शस्त्रांचं ज्ञान आणि विशेष रूपाने धनुर्विद्येचं शिक्षण प्राप्त करत आहेत. असं शक्य आहे का की तुम्ही मला देखील तुमचा शिष्य बनवून घ्याल? हे ब्राह्मण कुमार, मी माझ्या विद्येने 21 वेळा अवश्य क्षत्रियांचा पराभव केला, परंतु तू तुझ्या बोलण्याने माझं मन जिंकलेलं आहेस. नेहमीच लक्षात ठेव की ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं, आणि ज्याने कुणाचं मन दुखावलं तो जग जिंकून सुद्धा हरलाच असं समज. या शिकवणीसह मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारतो आहे. धन्यवाद गुरुदेव, धन्यवाद गुरुदेव, धन्यवाद. केशव, अस्त्र शस्त्र विद्येच्या प्रलोभनाने कर्णाला ब्राह्मण कुमाराचा वेश धारण करून किती मोठं असत्य कथन करावं लागलं होतं. नाही पार्था, कर्णाने हे असत्य कथन अस्त्रशस्त्र विद्येच्या प्रलोभनाने केलेलं नव्हतं. तर मग तुझ्याशी असलेल्या वैरामुळे त्याने या असत्याचा आधार घेतला होता. तो नेहमी स्वतःला तुझा प्रतिद्वंद्वी समजायचा. त्यामुळे जेव्हा तू द्रोणाचार्यांकडून विद्या ग्रहण करून अस्त्रशस्त्राने संपन्न झालास, तेव्हा कर्णाने तुझा सामना करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी भार्गव परशुरामांकडून विद्या प्राप्त केली.
त्याने गुरूंची इतकी सेवा केली की परशुरामांनी एक एक करून त्याला समस्त दिव्यास्त्रांचं ज्ञान प्रदान केलं. ओम आग्नेयास्त्राय नमः. वत्स, हे ग्रहण कर तू. ओम ब्रह्मास्त्राय नमः. पार्था, तुझ्याशी बरोबरी करण्याच्या ईर्षेने कर्णाने कपटाने जमदग्नी नंदन परशुरामांकडून ब्रह्मास्त्रासारखं महान अस्त्र देखील प्राप्त करून घेतलं होतं. पार्था, कर्णाची गुरुप्रती निष्ठा आणि विद्याग्रहणाची लालसा पाहून जमदग्नी नंदन परशुरामजी त्याच्यावर अतिशय प्रसन्न होते. एक दिवस परशुरामजी कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. त्यावेळी एक भयानक किडा जो शरीरातून रक्त शोषून घेतो कर्णाच्या जवळ आला. किड्याच्या चाव्याने कर्णाला जी वेदना होत होती ती कुणी साधारण प्राणी सहन करू शकला नसता. परंतु हा विचार करून की त्याच्या हालचालीमुळे गुरु परशुरामांच्या विश्रांतीत बाधा येईल, कर्ण ती असह्य वेदना गुपचूप सहन करत राहिला. परंतु किड्याच्या डंख मारण्याने कर्णाच्या मांडीवर जो घाव होत होता त्यातून वाहणाऱ्या गरम गरम रक्ताच्या स्पर्शाने परशुरामजींना जाग आली. रक्त? हे काय झालं? कसं झालं? कर्ण, काही नाही गुरुश्रेष्ठ. रक्तपिपासू किडा होता, वारंवार डंख मारत होता. मी त्याला मारून टाकला आहे. त्यामुळेच तुमची झोपमोड झाली याचा खेद आहे मला. खेद तर मला आहे की मी तुला माझा शिष्य बनवलं. हे 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 काय बोलत आहात गुरुश्रेष्ठ? झोपमोड झाल्यामुळे तुम्ही माझ्यावर क्रोधित झाला आहात? चांगलं झालं जे माझे डोळे उघडले. मी माझे डोळे बंद करून तुला शिष्य बनवला होता. डोळे बंद करून. हे तुम्ही काय बोलत आहात गुरुश्रेष्ठ? माझ्याकडून अजाणतेपणे अशी कोणती चूक झाली? तू माझा विश्वासघात केलायस. विश्वासघात? हो, विश्वासघात. तू ब्राह्मण नाहीयेस, असूच शकत नाहीस. तू नक्कीच कुठल्या तरी उच्च क्षत्रिय परिवारातून असणार, एखाद्या राजवंशातून असणार. नाही, हे अचानक तुम्हाला काय झालं गुरुश्रेष्ठ? हे काय झालं तुम्हाला? तुम्ही झोपेत बहुधा स्वप्न पाहिलेलं आहे. अहो माझा संबंध कुणा राजवंशाशी कसा असू शकतो? जो मनुष्य एखाद्या किड्याला सुद्धा इतक्या निर्दयतेने मारू शकतो तो ब्राह्मण असूच कसा शकतो? आणि जो मनुष्य विषारी किड्याच्या डंखाच्या प्रभावाने शरीरात होणारा असह्य दाह सहन करू शकतो तो ब्राह्मण नाही, क्षत्रिय आहे. सांग, कोणत्या राजवंशाने तुला माझ्याकडे पाठवलंय? सांग. हे सत्य नाही गुरुश्रेष्ठ, हे सत्य नाही. तू माझ्याशी खोटं बोलतोयस. हे खोटं नाहीये गुरुश्रेष्ठ, हे खोटं नाहीये.
आता सांगतो की सत्य काय आहे ते. अजूनही सत्य सांगणार नाहीयेस तू. मला क्षमा करा गुरुश्रेष्ठ, मला क्षमा करा. मी एक सूतपुत्र आहे. माझ्या मातेचं नाव राधा आहे, त्यामुळे लोक मला राधा पुत्र कर्ण म्हणतात. तू माझ्याशी खोटं बोलत होतास की तू ब्राह्मण आहेस? हे भृगुनंदन, हे ब्राह्मण, हे गुरुश्रेष्ठ, तुमच्याकडून अस्त्रविद्येचं शिक्षण ग्रहण करण्याच्या लोभाने मी असत्याचा आधार घेतला होता. कारण तुम्ही ब्राह्मण कुमारांव्यतिरिक्त इतर कुणालाही अस्त्रविद्येचं शिक्षण देतच नाही. मी काय करणार होतो? माझा नाईलाज होता, नाईलाज. मला क्षमा करा गुरुश्रेष्ठ, मला क्षमा करा. मूर्खा, अस्त्रविद्येच्या लोभाने तू माझ्याशी कपटाने वागला आहेस, मला धोका दिलेला आहेस. मी तुला शाप देतोय की ज्या तऱ्हेने तू ही विद्या धोका देऊन माझ्याकडून ग्रहण केलीस, त्याचप्रमाणे ऐन वेळी तुला ही विद्या धोका देईल, जराही उपयोगाला येणार नाही. नाही, अस्त्रांना प्रकट करण्याचा मंत्र देखील तू विसरून जाशील. नाही, तू ज्या रथावर उभा राहून युद्ध करशील, तो रथ देखील तुला त्याच्यावर आरूढ होऊ द्यायचा नाही. नाही गुरुश्रेष्ठ. पार्था, म्हणूनच म्हणतो मी की कर्णाचा वध तू नाही केलास. कर्णाला त्याच्या गुरूंच्या शापाने मारलंय. पार्था, याच शापामुळे कर्णाचा मृत्यू झालाय. सूर्यदेवांनी प्रदान केलेल्या कवच कुंडलांप्रमाणे हे 2 शाप कर्णाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते. आणि याहूनही मोठं सत्य हे आहे की हे युद्ध कर्ण जाणून बुजून हरला आहे. हे काय बोलतोयस केशव? हो पार्था, तुला ठाऊक नाहीये, कर्ण सेनापती बनताच मी त्याच्या शिबिरात गेलो होतो. कर्णाच्या शिबिरात? परंतु का? त्याला धर्माच्या मार्गावर येण्याचं निमंत्रण देण्यास. मी त्याला अधर्माची संगत सोडून पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी सांगितलं. परंतु तो म्हणाला की भलेही दुर्योधन अधर्म पथावर असेल तरी सुद्धा दुर्योधनाशी मैत्री निभावणं त्याचा प्रथम धर्म आहे. त्यामुळे तो प्राणत्याग करेल, परंतु स्वतःच्या मित्राला धोका नाही द्यायचा. आणि तेच त्याने केलं. अधर्मियांबरोबरची मैत्री देखील निभावली आणि स्वतःचे प्राण देऊन धर्माच्या विजयाचा मार्ग देखील प्रशस्त केला. हो पार्था, तू कर्णाच्या अंतर्मनात डोकावून नाही बघितलंस. कर्णाचा आत्मा एक महान आत्मा होता. पार्था, असे लोक युगायुगांतून कधी कधीच जन्माला येत असतात. लोक कर्णाला दानवीर उगाचच नाही म्हणत. जाता जाता देखील त्याने त्याच्या दानधर्माचं पालन केलं. पांडव अर्थात धर्माच्या हिताकरता त्याने त्याचे प्राण दान करून टाकले. पार्था, जर कधी तुला कर्णाच्या जीवनाचं पूर्ण सत्य समजलं ना, तर तू स्वतःच धरतीवर डोकं टेकवून त्याला प्रणाम करशील. मामाश्री,
मामाश्री, कर्णाच्या ऐवजी मला मृत्यू का नाही आला? का नाही आला मला मृत्यू? मी का नाही मेलो? हे काय बहकल्यासारखं बोलतोय भात्यश्री? मरो तुझे शत्रू. परंतु आता माझाच मित्र मरण पावलाय. परंतु तुझा शत्रू तर अजून जिवंत आहे ना? त्यांनाच मारता मारता मरण पावलाय तो. माझा कर्ण माझ्या करताच जगला आणि माझ्या करताच मरण पावला. जेव्हा मी घटोत्कचापासून माझ्या प्राणांच्या रक्षणार्थ त्याच्यावर अमोघ शक्तीचा प्रयोग करण्यासाठी कर्णाला विवश केलं होतं, आणि त्या शक्तीच्या प्रयोगानंतर जेव्हा मी चिंताक्रांत झालो होतो की कोणत्या शक्तीने आता अर्जुनाचा वध होऊ शकेल, कोणत्या शक्तीने, तेव्हा त्याने माझं धैर्य वाढवताना मला म्हटलं होतं, माझं अस्त्र भांडार अजून रिकामं झालं नाहीये मित्रा. माझ्या अस्त्र भांडारात केवळ वासवी शक्ती नाहीत, इतर शक्ती देखील आहेत. गुरुदेव भार्गव परशुरामांनी मला जे अस्त्रविद्येचं शिक्षण दिलेलं आहे, त्या योगे माझं अस्त्र भांडार विविध अस्त्रांनी भरलेलं आहे. परंतु आता माझं अस्त्र भांडार खरोखरच रिकामं झालंय मामाश्री. माझं सर्वात मोठं अस्त्र तर कर्णच होताना. तू निराश का होतोय भात्यश्री? निराश होण्यासारखीच तर गोष्ट आहे मामाश्री. माझ्या साथीदारांच्यात अजूनही शल्य, अश्वत्थामा आणि कृपाचार्यांसारखे महापराक्रमी आहेत, परंतु कर्णासारखा परम मित्र आता कुठून आणू? माझ्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक सुखात, प्रत्येक समस्येच्या वेळी तो माझ्या बरोबर असायचा. आणि जेव्हा कधी मी निराश व्हायचो तेव्हा तो माझ्या मनात आशेची ज्योत प्रज्वलित करायचा. बाबाश्री आठवतंय जेव्हा मी समस्त पृथ्वीचा अधिपती बनण्यासाठी राजसूय यज्ञ करून समस्त भूपाल आणि राजांना स्वतःच्या अधीन करू इच्छित होतो, परंतु राजपुरोहितांनी सांगितलं की युधिष्ठिराने आधीच राजसूय यज्ञ केलेला आहे आणि शास्त्रानुसार एकाच कुळात दुसऱ्यांदा राजसूय यज्ञ करण्याची अनुमती नाही दिली जाऊ शकत. तेव्हा मी खूप निराश झालो होतो. त्या निराशेच्या अंधकारामध्ये माझा हा परममित्र कर्णच आशेचा किरण बनून आला होता. त्याने म्हटलं होतं, निराश का होतो आहेस मित्रा? राजसूय यज्ञ न करता देखील तू पृथ्वीपती बनू शकतोस. ते कसं काय? विष्णू यज्ञ करून. विष्णू यज्ञाने? हो मित्रा. परंतु जे राजे महाराजे राजसूय यज्ञ करून युधिष्ठिराला सम्राट मान्य करून बसलेत, ते विष्णू यज्ञामध्ये माझ्या समोर त्यांचं मस्तक कसे झुकवतील? माझी तलवार प्रत्येक मस्तकाला झुकण्यासाठी विवश करेल. जे कोणी तुझ्या समोर मस्तक वर काढायची हिम्मत करेल, मी त्या सर्वांच्या मस्तकांना माझ्या घोड्यांच्या टापांपुढे चिरडून टाकेन. तू पृथ्वीपती अवश्य बनशील मित्रा, अवश्य बनशील. मी बनवेन तुला पृथ्वीपती. मी. तू यज्ञाची तयारी कर. मामाश्री, कर्णाने जे म्हटलं होतं ते त्याने करून दाखवलं. त्याने कौरव सेनेचं अधिपत्य करताना 10 दिशांना त्याचा घोडा दौडवला आणि त्याच्या तलवारीची संपूर्ण शक्ती पणाला लावली, आणि आपल्या घोड्याच्या लगामाप्रमाणे समस्त राजांचे आणि महाराजांचे लगाम सुद्धा स्वतःच्या हातात घेतले. मामाश्री, आठवतोय तो दिवस
जेव्हा कर्ण विजयी होऊन परतला होता. हो भाग्यश्री, दिग्विजय मिळवून जेव्हा अंगराज कर्ण हस्तिनापुरास परतला होता तेव्हा त्याच्या आगमनाची घोषणा ऐकूनच समस्त कौरवांच्या अंगात उत्साह सळसळला होता. ते दृश्य मी विसरूच शकत नाही मामाश्री. जेव्हा कर्णाने सर्व पराभूत राजांचे मुकुट पिताश्रींच्या चरणाशी आडून टाकले होते. वा कर्ण वा, खूपच छान. मानलं अंगराज, मानलं तुम्हाला. कर्णाने माझा विष्णू यज्ञ तर यशस्वी केला होता, परंतु आज माझा हा रणयज्ञ यशस्वी करण्याच्या प्रयत्नात कर्णाने त्याचं शीर कमळ मला अर्पण केलं. हो भाग्यश्री, कर्णा आपल्या मैत्रत्वाच्या भूमिकेत अजिबात कमी नाही पडला. आणि आज त्याने या युद्धभूमीवर त्यांच्या प्राणांचं बलिदान देऊन मैत्रीची ती अत्युच्च पातळी देखील गाठलेली आहे, जिथे युगान युगांपर्यंत कोणी पोचू शकत नाही. भाग्यश्री, कर्णाची मैत्री केवळ या युद्धभूमीपुरता नव्हती, तर तुझ्या जीवनात ठाई ठाई तिचं अस्तित्व आहे. भानुमती सोबत तुझा विवाह, कर्णाची मैत्री, अर्थात त्याच्या शौर्य आणि पराक्रमामुळेच तर शक्य झालं होतं ना. आठवतंय भाग्यश्री, आठवतंय जेव्हा तू कर्णासह भानुमतीच्या स्वयंवरासाठी कलिंग नगरीमध्ये गेला होतास. हो मामाश्री, आठवतंय. वरमाला घेऊन भानुमती तिच्या सखींसह स्वयंवरात आली होती. तिचं सौंदर्य निरखताना माझं भान हरपून गेलं होतं. मी अगदी स्तब्ध झालो होतो, जणू एखादी पाषाणाची मूर्तीच झालो होतो. काय झालं मित्रा? माझ्या हृदयावर वीज कोसळलीये. तर मग राजकुमारी तुझीच झाली असं समज. राजकुमारी जी, हे हस्तिनापूरचे युवराज दुर्योधन आहेत. अतिशय पराक्रमी, परम बलशाली, सर्वश्रेष्ठ गदाधर. काय करताय तुम्ही? मी हस्तिनापुर युवराज दुर्योधन भानुमतीचं हरण करतोय. आता हिच्यावर माझा अधिकार आहे, केवळ माझा. जो कुणी युवराज दुर्योधनांच्या मार्गात येण्याचं साहस करेल त्याच्या रक्ताने मी या स्वयंवर सभेची जमीन लाल करून टाकेन. चला युवराज. ए, तिथेच थांबा. हा आमचा अपमान आहे. आम्ही असा दुर्योधनाला नाही जाऊ देणार. चला, आपण त्याला थांबवूया. आपण त्याच्याशी युद्ध करूया. त्याच्याशी युद्ध करू.
पाठलाग करा. मित्रा, तू राजकुमारींना घेऊन हस्तिनापुरी निघून जा. मी या राजांविरुद्ध युद्ध करून त्यांना इथेच रोखून ठेवतो. नाही मित्रा, नाही. तुला संकटात टाकून मी एकटा हस्तिनापुराला नाही जाणार. संकट समयी एकमेकांची साथ देण्याचं नावच मैत्री आहे. त्यामुळे मी देखील तुझ्यासह यांच्या विरुद्ध युद्ध करेन. सारथी, रथ थांबव. वा कर्णा वा. चल मित्रा, चल सारथी. चल सारथी. मामाश्री, आज कर्ण नाही राहिला. आज असं वाटतंय की माझं संपूर्ण जीवन त्याच्यामुळेच होतं. माझा प्रत्येक विजय, माझं प्रत्येक यश त्याच्या जोरावरच तर मिळत होतं. मामाश्री, ज्या शुभ क्षणी कर्ण माझा मित्र झाला होता, त्याच क्षणापासून सुख, समृद्धी आणि यश हे तिन्ही त्यांचे हात जोडून माझ्या सेवेत उपस्थित होते. परंतु आज कर्णच राहिला नाही. त्यामुळे असं वाटतंय की हे तिघही त्यांची तोंड फिरवून दूर निघून गेलेत. मामाश्री, मला कर्णाशिवाय हे सर्व जग व्यर्थ वाटतंय, व्यर्थ. आणि माझं जीवन आता एक मोठं शून्य झालेलं आहे. शून्य. भाचेश्री, प्रणाम युवराज. पितामहांनी तुम्हाला बोलावणं धाडलंय. पितामहांनी? प्रणाम पितामह. प्रणाम पितामह. प्रणाम पितामह.